आळंदीनंतर येणारं मरकळ, त्याच्यानंतर येणारं तुळापूर, हे सगळे आपल्याला काळजाला वेदना देणारा परिसर आहे। याच जागी छत्रपती संभाजी महाराजांचा वध करावा असं मौलवींच्या मुखातून औरंगजेबानं वधवून घेतलं, तीही जागा। शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, हे समजून घ्यायचं असेल तर त्यांचा शत्रूही आपल्याला समजून घेतला पाहिजे। शिवकाळ ते शंभूराजांचं बलिदान या दोन छत्रपतींचा इतिहास सांगणारं एक म्युझियम या ठिकाणी सध्या बनत आहे। शिवाजी महाराज आणि त्यांचे मित्र कवी कलश यांचे अतोनात हाल करून याच ठिकाणी त्यांची निर्घृण हत्या केली। औरंगजेबाने इथे आल्यानंतर समजतं की तुळापूर हे ठिकाण का निवडलं असावं या सगळ्या गोष्टींसाठी। जय शिवराय मंडळी, डॉक्टर प्रसाद ट्रॅव्हलिंग या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मंडळी, आपण आज आलोय मरकळ या गावी। आळंदीनंतर येणारं मरकळ, त्याच्यानंतर येणारं तुळापूर, हे सगळे आपल्याला काळजाला वेदना देणारा परिसर आहे। या भागामध्ये फिरताना गुगल मॅप वरती मी बऱ्याचदा शिवशंभू तीर्थ हे एक ठिकाण पाहिलं होतं। याची माहितीही मी काढण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु एक जुजबी काही 2-3 वाक्यातली माहिती वगळता आणखी काही या परिसरात मला सापडलं नाही किंवा त्याची माहिती मिळाली नाही। त्यामुळे हा व्हिडिओ बनवत असताना मला तुमची फार मदत लागणार आहे। तुम्हाला जर या ठिकाणाबद्दल आणखी काही माहिती असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। तर पाहूया आपण आज हे शिवशंभू तीर्थ। तर हे आहे शिवशंभू तीर्थ। याच जागी छत्रपती संभाजी महाराजांचा वध करावा असं मौलवींच्या मुखातून औरंगजेबानं वधवून घेतलं, तीही जागा। तुम्ही म्हणाल याला तीर्थ का म्हणावं आणि इथे व्हिडिओ बनवण्याचं प्रयोजन तरी काय? तर छत्रपती संभाजी महाराजांना या ठिकाणी आणण्यात आलं आणि शिक्षेचं फरमान काढलं, तेव्हा महाराजांचे पाय इथे लागले म्हणून याला तीर्थ म्हटलं जातं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महाराजांनी, शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, हे समजून घ्यायचं असेल तर त्यांचा शत्रूही आपल्याला समजून घेतला पाहिजे। औरंगजेब एवढा ताकदवर होता, धूर्त होता, कपटी होता, एवढा आलमगीर म्हणून घेणाऱ्या औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनी या मराठ मातीमध्येच अक्षरशः त्याला गाडून टाकला, हे समजण्यासाठी ही जागा आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी आज प्रवृत्त करते। औरंगजेब जितक्या कट्टरतेने मराठ्यांशी लढला, तेवढी मराठ्यांची देशासाठी लढण्याची तळमळ वाढली। रायगडावर पेटलेली क्रांतीची ठिणगी औरंगजेबाला नेस्तनाबूत करूनच शांत झाली। मग मराठे पूर्ण हिंदुस्थानात संचार करू लागले। शिंदे, होळकर, पवार, गायकवाड, पायगुडे या मर्द मराठ्यांनी पूर्ण हिंदुस्थानात आपली घोडी नाचवली। तर हा जो शिवशंभू तीर्थ प्रकल्प आहे, या प्रकल्पाअंतर्गत शिवकाळ ते शंभूराजांचं बलिदान या दोन छत्रपतींचा इतिहास सांगणारं एक म्युझियम या ठिकाणी सध्या बनत आहे। तसंच कृषी पर्यटन केंद्र सुद्धा इथे होत आहे। शहाजीराजे मालोजीराजे भोसले यांच्या नावाने इतिहास संशोधन संस्था सुरू करण्याचाही यांचा घाट आहे। तसंच शिवपुत्र संभाजीराजे ग्रंथालय सुद्धा या ठिकाणी पुढे जाऊन बनणार आहे। तरी या संस्थेला आपण आपला हातभार नक्कीच लावू शकता।
इस्लामी आक्रमणाची झळ पोहोचल्याची साक्ष देत या परिसरात भग्न मूर्ती, दीपमाळ, विरगळीचे अवशेष आढळतात. दारातील तुळस आणि मंदिराचा कळस ज्या शिवरायांमुळे आणि शंभूराजांमुळे सुरक्षित राहिला, त्याला मानवंदना म्हणून या भग्न मूर्तींना हक्काचं मंदिर मिळायला हवं. शिवशंभू तीर्थापासून नदीच्या कडेला आल्यानंतर नदीच्या पलीकडे आपल्याला तुळापूर नजरेस पडतं आणि छत्रपती संभाजी महाराजांची समाधीही तिथे दिसते. औरंगजेबाने संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कवी कलश यांचे आतोनात हाल करून याच ठिकाणी त्यांची निर्घृण हत्या केली. औरंगजेबाने इथे आल्यानंतर समजतं की तुळापूर हे ठिकाण का निवडलं असावं या सगळ्या गोष्टींसाठी. एक तर 3 नद्यांचा संगम इथे आहे, त्याच्यामुळे त्याच्या सैन्याला जे 5 लाखाच्या वर होतं त्यांना पाण्याची वगैरे कमतरता भासली नसती. दुसरी गोष्ट, हा परिसर डोंगर वगैरे इकडे काही फारसे दिसत नाही, त्यामुळे मराठ्यांच्या गनिमी काव्याची तेवढी त्याला भीती नव्हती आणि दाट लोकवस्तीही त्या काळी या ठिकाणी नसणार आहे. त्याच्यामुळे ही तुळापूरची निवड औरंगजेबाने या कामासाठी केलेली असावी. इथून पुढे कधीही वडू तुळापूरची वारी करायचा योग आला तर हे शिवशंभू तीर्थ चुकवू नका. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. छत्रपतींच्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत भेटत राहू. जय शिवराय, जय शंभूराजे.